Hello, can I start, ma'am? Yes, ma'am, sure. Thank you. Yes. Good evening, all of you. आणि आज अजून एक नवीन काहीतरी आपण शिकूया. पण ॲज युजल आपला नेहमीचा रूल आज सुद्धा जे काय आपण करू ते पाडायचं नाही, ठेवायचंय. कसंही असलं तरी दॅट इज युअर आर्ट और वॉट एव्हर क्राफ्ट आर्टिकल यू मेक इट विल बी युअर स्पेशल इट विल बी फॉर यू. तर त्याच्या आधी आपण मी स्क्रीन शेअर करते. मला थोडं ऑरिगॅमी बद्दल सांगायचंय. म्हणजे अगदी जास्त काय मी त्याच्या खोलात जाणार नाहीये. आणि लिटल बिट अबाउट ऑरिगॅमी आणि काय त्याबद्दल जरा. इट इज अ जॅपनीज आर्ट. बट बिफोर दॅट लेट मी शेअर माय स्क्रीन. ओके. फाईन. ओके. वॉज इट विजिबल टू एव्हरीवन? जरा चॅटबॉक्स मध्ये फक्त टाका. मी मगाशी स्क्रीन शेअर केला होता तो दिसत होता ना? येस, फाईन. गुड, थँक्यू. So let us come back over here. Origami, it is a Japanese art. म्हणजे जपानमध्ये तिची सुरुवात झाली फार पूर्वी. आता मी त्याचं सन आणि साल आणि इयर वगैरे मी नाही घेतलं. ऑफ पेपर फोल्डिंग. इट इज डिराइव्ह फ्रॉम द जॅपनीज वर्ड ऑरी म्हणजे फोल्डिंग. ऑरी म्हणजे फोल्डिंग म्हणतात आणि कामी, नॉट गॅमी, कामी. आणि नाव आहे ऑरिगॅमी. हे लक्षात ठेवा. ऑरिगॅमी नाव आहे, पण आर्टला ते नाव कसं पडलं? ओरी म्हणजे फोल्डिंग आणि कामी म्हणजे पेपर. मग आता जे ट्रेडिशनल ऑरिगॅमी आहे, फार पूर्वीपासून जे ऑरिगॅमी होतं म्हणजे अगदी नवीन, दॅट कन्सिस्ट ऑफ फोल्डिंग अ सिंगल शीट ऑफ स्क्वेअर पेपर इनटू अ फिगर आर्टिकल विदाउट कटिंग. म्हणजे काही आपण क्राफ्टला जसं विदाउट कटिंग, ग्लुईंग, टॅपिंग और मार्किंग ऑन इट. म्हणजे आपण जसं क्राफ्ट करते वेळी कातर घेऊन बसतो किंवा पेन्सिल ह्यानी वगैरे काहीही न करता नुसत्या हाताचं जे फोल्डिंग आहे, पेपर फोल्डिंग, त्यांनी आपण ते जे काही वस्तू बनवतात हे जुनं झालं. म्हणजे जेव्हा अगदी पूर्वापार जसं त्यांनी सुरुवात केली तशी. पण आता त्याच्यामध्ये बरेच मॉडिफिकेशन झाले आणि हे फार सुरेख आर्ट आहे. म्हणजे ज्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटेल ना तर त्याच्यात खूप काही गोष्टी करता येतात. मी आता जे मी हे छोटंसं तुम्हाला सांगितलं त्याच्यानंतर मी काही चित्र घेतली आहेत, तर ती जरा बघूया आणि मग त्याच्यानंतर आपण आपल्या आज आपण एक मोर बनवणार आहोत. कन्व्हेन्शनली म्हणजे आता जसं आपण बघितलं काय ते म्हणतात, इट इज अ जॅपनीज आर्ट. जॅपनीज लोकांमध्ये ते हे झाली जसं. आणि त्या तशीच एक दुसरी, आता ह्या अनुषंगाने मला एक आठवण झाली. फुलांच्या याला इकेबाना म्हणतात. फुलांची जी अरेंजमेंट असते त्याला इकेबाना म्हणतात. ही पण जॅपनीज आर्टच आहे. झाडं जी छोटी करतात त्याला बोन्साय म्हणतात. तर तसंच हे पेपर आर्ट आहे, त्याला ऑरिगॅमी म्हणतात. बरं, ही आता ऑरिगॅमी जी आहे ती कशी म्हटलंय त्यांनी, की ऑरी आणि कॅमी ह्या दोन शब्दांपासून आलेलं आहे. आणि इट इज फोल्डिंग ऑफ पेपर. पण कापायचं नाही, पेपर फक्त फोल्ड करायचा, तो कुठे कापायचा नाही, तो कुठे चिकटवायचा नाही किंवा त्याच्यावरती काही पेन्सिलीनी किंवा कशाने काहीही काढायचं नाही, असं ऑरिगॅमी म्हणतात. आणि पण आता त्याच्यामध्ये जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याच्यामध्ये बऱ्याच व्हेरिएशन झालेले आहेत, बरीच मॉडिफिकेशन झालेले आहे. मॉडर्न ऑरिगॅमी अलाव करतं की तुम्ही कापू शकता. म्हणजे मॉडर्न म्हणजे आता जी नवीन नवीन येते त्याच्यामध्ये तुम्ही कातर वगैरे युज करू शकता. पण जे जर तुम्हाला जास्त वाचायचं असेल तर तुम्ही किड्स ऑरिगॅमी मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन ऑरिगॅमी गुगलवर टाका ऑरिगॅमी आणि मग फॉर चिल्ड्रन टाका. म्हणजे सोपे सोपे आर्टिकल्स येतील, ते कसे करायचे येतील हे सुद्धा एक वेगळं तुम्हाला बघता येईल. तर आता आपण सध्या पुन्हा मी जाते माझ्या प्रेझेंटेशनकडे. हे बघा, हे फुल एक एक्झाम्पल आहे. इथे सगळं पेपर फोल्डिंग केलेलं आहे, इथे कुठे कातर वापरलेली नाही. दिस इज फोल्डिंग ऑफ पेपर. ही सर्वात जुनं, अगदी आपण पहिली दुसरीत असतो त्यावेळेला आपण हे करतो, राईट? इथे आपण आठवत असेल तुम्हाला सगळ्यांना, कधी आपण
इथे काही कातर वगैरे वापरली नसते. आपल्याला कुठचाही कागद अगदी म्हणजे आता सुद्धा तुम्हाला चॉकलेटचं चांदी मिळाली तरी तुम्हाला इच्छा होते ना असं काहीतरी बनवायची. मग पट्टीशी आपला हात वळतो, ही बोट, नांगरवाली बोट आठवते ना, सगळा पावसाळा दिसला की हळूच वहीचं पान किंवा बाई काही शिकवत असेल, लक्ष नसेल तर आपण पट्टीशी जातो आणि ती बोट बनवतो आपली. तर त्यामुळे तिथे आपण कुठेच कातर वापरत नाही. तर दॅट इज ऑल्सो वन ऑरिगॅमी. म्हणजे जे पहिलं ऑरिगॅमी आपण शिकतो किंवा करतो ते आपण ह्याच्यातनं. एनिवेज दॅट्स गुड. असं सो मला रिस्पॉन्सेस येस म्हणून हे सुद्धा आठवतंय, हे मुलांना भरपूर आठवत असणार. रॉकेट किंवा प्लेन जे तुम्ही करता, सो दॅट इज ऑल्सो ऑरिगॅमी. हे बेडूक दाखवलेत. ओके, हे बेडूक दाखवलेत त्याच्यामध्ये. थोडस अजून मोठं करते. त्याच्यानंतर हा एक पक्षी केलाय ऑरिगॅमी मध्ये. ओके, आणि नंतर हा सुद्धा एक पक्षी, ह्याला अगदी उडताना दाखवलाय. हा बॉल, ह्या आपण सजावटीसाठी वगैरे वापरू शकतो. असं घरामध्ये काही फंक्शन असेल तर आपण पताका लावतो तसं हे लावू शकतो. त्याच्यानंतर हा सुद्धा तो मगाचाच पक्षी आहे पण तो जरा वेगळ्या डायरेक्शन मध्ये दाखवलाय. त्याच्यानंतर हे क्रिसमस ट्रीज बनवलेले आहेत. हे सुद्धा इथे दिसतंय असं वाटतंय आपल्याला कापलंय, पण हे कापले नाही आहेत, हे पेपर फोल्डच आहेत. बरं, आणि ह्याला तुम्ही न्यूजपेपर वापरला तर अजून जास्त छान दिसेल ते. ओके, ही फुलं किंवा बॉल्स, समथिंग लाईक डेकोरेटिव्ह आर्टिकल. हे बघा, हा प्रेझेंट पेपर आपल्याकडे येतो त्याचं सुद्धा तुम्ही म्हणजे वेस्ट पेपर कुठचाही काही करून तुम्ही हे स्वान किंवा राजहंस बनवलाय ह्याच्यात. त्याच्यानंतर हा पक्षी असा उडण्याच्या तयारीत आहे असं बघून वाटतंय ना. सो दीज आर डिफरंट आर्टिकल्स. आणि हे झेब्रा, हा तुम्ही कुठचाही असा पेपर घेऊन ह्याचा छानपैकी असं बनवू शकता. ओके, ही इमेजेस मी पिक्झाबे मधनं घेतलेली आहेत त्यामुळे दीज आर फ्री इमेजेस. सो देअरफॉर दॅट इज नॉट अन इश्यू. पण हे असं तुम्हाला जर बघायचं आणि हे जर काम करायचं असेल तर ते आपण तुम्ही जाऊन वेगवेगळ्या साईट्स हे करू शकता. पण आज आपण अगदी सिंपल असा मोर घेऊया करायला. तर आता मी प्रेझेंटेशन थांबवते आणि आय विल ऑन द कॅमेरा. ओके, फाईन. तर ज्यांना आजच्या ह्याच्यानंतर तुम्हाला जर का इच्छा झाली की नंतर पुन्हा काहीतरी अजून करायचं तर जरूर असे ह्या साईट्सना भेट द्या आणि तिथे छोटे छोटे आर्टिकल्स करायचे दाखवलेले असतात पेपर फोल्डिंगनी. ओके, आणि इट इज अन आर्ट. आणि ह्याच्या कॉम्पिटिशन्स पण होतात कुठे कुठे, ज्याच्यामध्ये जो सुंदर बनवेल त्याला बक्षीस किंवा पण ती क्रिएटिव्हिटी आहे ना, नुसता पेपर फोल्ड करून आपण काय करू शकतो. एनिवेज, तर आता मी कॅमेरा ऑन करते. फाईन. ओके, सो हॅलो ऑल ऑफ यू, गुड टू सी यू ऑल अगेन. आणि आता मी हा शीट पेपरचा घेतलाय. तुम्ही सुद्धा आता माझ्या बरोबर सगळेजण शीट ऑफ पेपर घ्या. ओके, सगळ्यांचा रेडी असेल. शक्यतो स्क्वेअरच घ्या बिकॉज ऑरिगॅमी से स्क्वेअर पेपर. लाईट अगदी म्हणजे ब्राऊन पेपर तुमचा असेल तरी चालेल. आता तुमच्याकडे न्यूजपेपर असेल तो सुद्धा चालेल, तर तो तुम्ही घ्या. ओके, फाईन. मग आता फर्स्ट त्याचं हे काय करायचं आहे आपल्याला, लेट अस गो अहेड. आता तो सिंपल फोल्ड करायचा आहे. वन मोमेंट. हा, yeah, so first we begin with folding of the paper. So ata let us fold it this way. Okay, so I'm folding the paper. अच्छा, अलॉंग विथ द पेपर आपल्याला लागणाऱ्या गोष्टी म्हणजे ज्या मॅडमनी मगाशी विचारत होते तर सिंपल आहे, काहीच नाही लागणार. एक ब्लॅक पेन लागेल, सीझर लागेल आणि फेविस्टिक लागेल. एवढ्याच गोष्टी आपल्याला लागणार आहेत. ओके, सो आय होप एव्हरीबडी हॅज फोल्डेड द पेपर. मी मुद्दामून जरा या उलट्या साईडनी करते, कलर्ड साईड. कलर्ड वापरायचे आपल्याला. म्हणजे बिफोर वी गो फर्दर तुम्हाला एक आयडिया म्हणून मी दाखवते की व्हॉट आर वी गोइंग टू मेक. ओके, सो वी आर गोइंग टू मेक दिस पीकॉक. आता हे जे आहे ते मी थोडं त्याला ग्लिटर लावलंय या पीकॉकला.
आणि अगदी सिंपल आहे, आपला पटकन होईल ह्या वेळात. मग तुम्ही ह्याच्यानंतर त्याला ऍडिशनल कर, माझा पण अर्धवट झालेला आहे. मला हा त्याच्या पिसाऱ्याला आय वॉन्टेड टू पुट इन सर्टन, इथे थोडंसं ग्लिटर वगैरे करायचं होतं, पण मला तेवढा वेळ मिळाला नाही. असा सुद्धा आपण तो त्याला ठेवू शकतो, पण तो खरा असा आहे. सो दोन्ही साईडनी आपल्याला त्याचं असं दिस साईड लुकिंग, इट्स लुकिंग बेटर. आणि इथे मी थोडं त्याच्या पिसाऱ्याला आपल्याला काय काय थोडं छान करता येऊ शकतात. दॅट आय शो यू हाऊ इट इज टू बी डन. बट एक जनरल आयडिया की तुम्हाला कळलं नसेल की पीकॉक आपण कसा करणार आहोत, तर दिस इज द पीकॉक व्हॉट वी आर गोइंग टू डू इट. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हाऊ वी आर प्रोसिडिंग. ओके, सो दिस इज इट. दिस विल बी अवर फायनल प्रोडक्ट. ओके, दिसतंय ना सगळ्यांना? ओके, फाईन. नो डिफिकल्टी. जरा चॅटबॉक्स मध्ये प्लीज टाका की यू ऑल आर ओके, फाईन विथ इट. Okay, fine. Fine. Good. So now let us go. We have folding it. आणि मग त्याच्यानंतर नेक्स्ट फोल्ड काय द्यायचा तुम्हाला? गिव्ह इट अ दिस फोल्ड. ओके, थोडा मोठा द्या, म्हणजे हा साधा हा फोल्ड आहे ना, जरा मोठा द्या, कारण इथे आपल्याला त्याचं डोकं बनवायचंय. एक 1.25 इंच वगैरे द्या असा. ओके, आर यू गेटिंग इट? हा असा फोल्ड. मॅम एकदा परत सांगा ना. हो, सांगते. ओके, सी, हा जो आहे हा माझा पेपर आहे, राईट? तो मी पहिल्यांदा सेंटर फोल्ड दिला, त्याला मी सेंटर फोल्ड दिलाय. फाईन. आता हा सेंटर फोल्ड दिल्यानंतर मग कोणत्याही एका बाजूने, ह्या बाजूने किंवा ह्या बाजूने, ओके, तुम्ही एक साधारण 1 इंच वगैरे त्याला फोल्ड, 1 किंवा 1.25 इंच असं फोल्ड करा, म्हणजे दुमडून घ्या असं. कळलं? हे हा जो आहे सेंटर फोल्ड, आणि मग नंतर त्याच्या एका साइडनी ही लेंथ आहे, तर मी ब्रेडच्या साइडनी, विड्थच्या साइडनी तिला फोल्ड केलं. इज इट क्लिअर? वर्क इज नॉट विजिबल. ओके, आता कळलं सगळ्यांना? सी, आय हॅव डन इज, या मी सरळ एक पेपर घेतला, या क्लिअर, फाईन. पेपर घेतलाय आणि मग त्याच्यानंतर मी त्याला फोल्ड केलं. एक हा माझा पहिला फोल्ड झाला, बरोबर. आणि दुसरा जो फोल्ड आहे तो माझा आता ही जी विड्थची कमी जी बाजू आहे ना, तिथून घेणार आहे मी फोल्ड. आणि तो किती घेतलाय बघा, साधारण 1.25 इंच वगैरे मी घेतलाय. इंच, नॉट सेंटीमीटर्स मध्ये, इट इज इंचेस. ओके, हे झालं. फाईन. इज इट क्लिअर सगळ्यांना? ओके, आता मी तो पुन्हा ओपन करते. फाईन. आणि आता आपण इथून कट करायचंय. एक मिनिट हा, मला पुन्हा एकदा शेअर स्क्रीन सुद्धा लागेल. ओके, आता मी जस्ट काढून दाखवते ह्याच्यावरती, म्हणजे इट विल बी मोर क्लिअर. हा माझा पेपर. ओके, आय फोल्डेड इट ओव्हर हिअर. आता मी हा उघडलाय पेपर, म्हणजे माझा हा फोल्ड होता. हा माझा फर्स्ट फोल्ड होता. ओके, इथे. आणि हा झाला माझा सेकंड फोल्ड झाला, बरोबर. आता ह्याच्यामध्ये मला काय करायचंय, तर हा पोर्शन कट करायचा. आता आपल्याला इथे कट करायचंय.
सो यू शुड गेट लाईक दिस. कळतंय सगळ्यांना? हा पीस आहे तो जाणार. ओके, हा पीस जो आहे तो जातोय इकडे आणि इथला पीस आहे तो राहतोय. हा इथे आपल्याला त्याचा चेहरा करायचा आहे, म्हणूनच मी हा व्हाईट बोर्ड काढला, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कळेल की मला इथे चेहरा करायचा आहे इथे. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? सो लेट मी कम बॅक. शो टेक्स्ट. ओके, इज इट क्लिअर? डन डन सगळ्यांनी? ओके, आता लेट मी डू इट. मी आता हे जे आहे ते कापते. आय एम कटिंग दिस पोर्शन. You all also do it. We need to cut it, right? थोडं कटिंग आहे याला. कटिंग जरा इकडचं जे कटिंग आहे ना त्याचं चेहऱ्याचं. इज इट क्लिअर? इज एव्हरीबडी डन विथ दिस स्टेप? ओके, यू ऑल डू दिस स्टेप. आय एम वेटिंग फॉर 2 minutes. If you all are done, let me know so that we can go ahead. Okay. First, my first fold was once again, if anybody's, my first fold was this. मग जी साईड होती त्या साईडनी मी दुमडलं आणि मग त्याच्यानंतर उघडलं पुन्हा. अँड देन आय हॅव कट दिस पोर्शन. ओके, इफ एव्हरीबडी इज डन, प्लीज लेट मी नो. ओके, निधी इज डन. सुजाता, ओके, गुड. यू ऑल हॅव डन. ओके, सगळ्यांना म्हणजे एका वरच्या बाजूला आपल्याला जास्त मिळतंय आणि इकडे आपल्याला कमी मिळतंय, म्हणजे हा जो पोर्शन आहे तो आपण कट केलेला आहे. ओके, फाईन. ओके, आता आपल्याला चेहरा करायचा आहे. तो तुम्ही कुठे करणार आणि कसा करणार ते बघा. म्हणजे मी त्या बोर्डवरती करून दाखवते, कारण मी इथे केलं तर तुम्हाला कदाचित दिसणार नाही, कारण इथून आपल्याला त्याचा बॉडी पार्ट यायला पाहिजे ह्या इथून. ओके, त्यामुळे म्हणून मी तो जरा तिथे वरती त्या ह्याच्यावरती करते. ओके, बोर्डवरती. प्लीज हॅव अ लुक. ओके, मग आता जो हा पोर्शन आहे हा भाग, राईट, आता सगळ्यांचा पेपर असा असणार आहे, बरोबर? थोडा मोठा घेते बिकॉज मला ते चित्र. दिस इज एव्हरीबडीज पोर्शन. मग आता इकडे दिस हा डॉटेड, दिस इज आवर फोल्ड, राईट? आता ह्या इथून लेट दॅट बॉडी पार्ट कम इन. ओके, मग त्याला मोराला पहिले चोच दाखवायचे तुम्हाला. ओके, सो टेक इट. चोच ही झाली चोच. ओके, आणि त्याच्यानंतर त्याचा तुरा दाखवायचा आहे. सो टेक इट दिस वे आणि हे 3. ओके, आणि मग त्याच्यानंतर हे असं घ्या. अँड देन दिस पोर्शन लेट इट कम ओव्हर हिअर. डू यू अंडरस्टँड? मी इथे हे पुन्हा काढते चित्र, पण सी द डिस्टन्स. लेट इट कम ओव्हर हिअर. म्हणजे आता
ही झाली मोराची चोच. लेट मी डू इट इन अ बिगर साईज. ही झाली मोराची चोच. देन यू डू दिस तुरा म्हणून. इफ यू फील की तुम्हाला ड्रॉइंग छान आहे अँड देन यू वॉन्ट टू डू समथिंग मोर बेटर, प्लीज तसं करा, कारण हा पोर्शन आपल्याला कट करायचा आहे इकडे. ओके. हे असं आणि हा जो आहे हा भाग शुड कम लाईक दिस. दिस इज कम लिटिल. ओके. फाईन. सो लेट दिस कम लाईक दिस. हे थोडं लहान वाटत असेल तर जरा थोडं आर्टिस्टिकली तुम्ही, पण कापायला जरा त्रास होईल ते तुम्हाला. सो यू कॅन डू इट. I hope it is looking like a more and not कोंबडा. ओके. सो सगळ्यांनी आपण लेट अस डू इट. आता आता हे कुठे काढायचं आहे? फाईन. आय होप यू हॅव गॉट अ जनरल आयडिया ऍज टू ते काढायचं. तर ते कसं काढायचंय तर वन मोमेंट. तो हा जो पेपर आहे इथे काढायचा आहे, बरोबर. सो लेट मी जस्ट सी इफ आय कॅन शो यू ऑल. एक मिनिट हा. आय जस्ट डू इट अँड okay. So I hope it is seen. See, I have done it over here. Let me do it with a black pen. In the meantime, those who have followed can have a look at this and do it so that our time is not wasted. Okay, this will be more clearer. One moment. See, this is more clearer. Okay. बघा, दिस पोर्शन मी मगाशी तुम्हाला सांगत होते ते हे की हा जो भाग आहे हा, इट लेट इट कम डाऊन. इज इट क्लिअर फॉर एव्हरीवन? आर यू डन? समजलंय का? नाही कळलं तर सांगा, सो दॅट आय एक्सप्लेन इट वन्स अगेन.
डन. ओके, फाईन. ओके, मग आता नेक्स्ट स्टेप इज व्हेरी सिम्पल. कट इट अलॉंग दिस. आपण हे जे चित्र काढलंय ना, कट इट अलॉंग दॅट. एवढीच ही स्टेप क्रिटिकल आहे, बाकी सगळं सोपं आहे. एवढं झालंय, जस्ट व्हेरी सिम्पल. नाव वी हॅव डन हाफ. हे जे आहे तो आणि कोणाकडे पेपर नसेल वगैरे, न्यूजपेपर वरती सुरू करा सरळ. न्यूजपेपर वरती फार सुरेख दिसेल तो. ओके, it will look good on with a newspaper. So I am cutting that along with the ते चेहरा जो आपण काढलाय मोराचा, तसं I am going to cut. जेवढं व्यवस्थित, जी लहान मुलं असतील, दे प्लीज टेक द हेल्प ऑफ देअर पेरेंट्स प्लीज. युअर पेरेंट्स प्लीज हेल्प देम. एवढं फक्त करायचंय. रेस्ट इज सिम्पल. दॅट दे विल बी एबल टू डू इट. फक्त इथे ना थोडं कातर काम आहे आणि ते जरा नाजूक आहे, कारण इथे इट शुड नॉट कट एनिथिंग एक्स्ट्रा. काही जास्त कापलं गेलं तर जरा जमायचं नाही त्या मुलांना. त्या तुऱ्याच्या इथे कापताना जरा कठीण जाईल तुम्हाला, कारण ते अगदी म्हणजे फार कमी जागा आहे तिथे. त्यामुळे तिथे जरा कौशल्य लागेल. रिक्वायर लॉट ऑफ स्किल ओव्हर देअर. ओके, फाईन. सो आय होप प्रत्येकाला असं मिळायला पाहिजे. सो दिस इज माय पेपर. नाव लुक शुड लुक लाईक दिस. हा जो एक्स्ट्रा भाग होता तो मी सगळा कापला इकडचा, बरोबर. आय होप एव्हरीबडी इज फॉलोइंग इट. कोणाला कठीण वाटत नाहीये ना? Fine. Shall we go further? Shall we go further? Okay. No. Okay. Kadambari says no. Firoz says yes. Fine. Okay. चालेल. Let us go further. Fine. तर आता let me just, I'm not doing anything. Only thing is I'm just putting in, there's a lot of fire. Okay. आता हा जो आहे त्याला मी फक्त डार्क करते. पेपर इज ग्लेज होतं. हा, हे जे मी आपण जे केलंय ब्लॅक पेननी, मी फक्त त्याला डार्क करते. दॅट फक्त त्याला तेवढं थोडं डार्क करते. या, आणि डोळा काढणार आहे टू शो द आय. ओके, सो आय एम जस्ट एक्स्ट्रा काही असेल तर त्या ब्लॅक पेन, म्हणून ब्लॅक पेन मुद्दामून मार्कर पेन सांगितलं होतं. सो दॅट हा जो भाग आहे तो थोडा डार्क करून घ्यायचा. ओके,
Fine. And then I'm going to put an eye over here. Right? Same thing for this side also. So this is it. Done. आता हे फक्त तेवढं करून आता नाव वी विल डू दी फोल्डिंग इट. त्याचा पिसारा दाखवायला वी नीड टू डू द फोल्डिंग. फाईन. ओके. सो आता लेट अस गो अहेड. ओके गुड. आता नेक्स्ट फोल्ड इज आपल्याला फॅन फोल्ड करायचं आहे. नेक्स्ट फोल्ड इज गोइंग टू बी अवर फॅन फोल्ड. मग त्याच्यासाठी काय करायचं आहे, पहिल्यांदा ही जी घडी आहे ती दुमडायची आहे. फॅन फोल्ड डायरेक्टली करू नका, इझी जाण्यासाठी आय एम जस्ट टेलिंग यू. साधं घडी घालत जा. पहिल्यांदा जस्ट दुमडा. ओके. आय एम जस्ट दिस वॉज इट. हे जे असं आहे ओके, त्याला पहिली घडी घातली आहे मी. अँड देन आफ्टर दॅट सेकंड फॅन फोल्ड अजून केलेला नाहीये मी सरळ दुमडत गेले. कागदाची घडी घातली एकावर एक. ओके. नेक्स्ट ओके, मी फक्त कागदाची घडी घातलीये. साधा कागद दुमडलाय. मध्ये 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 करत मी तो सरळ. एक मिनिट हा, जस्ट लेट मी ऍडजस्ट द कॅमेरा. ओके. सो दिस इज इट. पहिल्यांदा मी काय केलं, ओके, हा जो आहे कागद त्याला स्ट्रेट सेंटर मध्ये दुमडलं. त्याच्यानंतर सेकंड हाफ दुमडलाय आणि तिसरा हाफ दुमडलाय. ओके. म्हणजे मी सरळ आता मी तो उघडून त्याला फॅन फोल्ड देणार आहे. इतकं कळलं सगळ्यांना? इज इट क्लिअर टू एव्हरीवन? इज इट क्लिअर? बिकॉज पीपल मस्ट बी डुईंग इट, सो आय टेक इट ॲज हे. आता फॅन फोल्ड नाही कळलं? ओके. सी दिस इज क्लिअर सो फार. दिस इज क्लिअर टू एव्हरीवन? ओके. दिस वॉज इट. मग आता दिस वॉज माय पेपर. सो मी लेंथ वाईज त्याला दुमडलं पहिल्यांदा. ओके. त्याच्यानंतर दिस वॉज माय फर्स्ट हाफ. अंडरस्टँड दॅट. मी असं नाही दुमडलंय त्याला. मी असं नाही दुमडलंय. ओके. आय हॅव फोल्डेड इट दिस वे. सी द फोल्ड हाऊ आय हॅव गिव्हन लेंथ वाईज. ओके. आणि त्याच्यानंतर दुसरा हाफ आय हॅव गिव्हन इट लाईक दिस. सिंपल. काही केलेलं नाही. कागदची घडी असते ना तशी घालत गेले मी. आय हॅवंट गिव्हन इट एनी फॅन फोल्ड. फॅन फोल्ड आता द्यायचंय. आणि मग थर्ड दिस इज हे केलंय असं. हे जे आहे ते असंच राहतंय. त्याच्यानंतर थर्ड पार्ट इज दिस वे. ओके. हाऊ वी नॉर्मली फोल्ड अ पेपर, दॅट्स ऑल. नथिंग ग्रेट. डू आय हॅव एनी पेपर एक्स्ट्रा ओव्हर हियर? I hope it is clear now to everyone. Okay. Fine. Now, next one. आता we'll be going for a fan fold. मग फॅन फोल्ड करण्यासाठी, कारण आता आपल्याला रेषा मिळालेल्या आहेत, मग आपण त्या रेषांवरती जाऊन लेट अस डू अवर रेग्युलर फॅन फोल्ड. ओके. सो मग त्याच्यासाठी पंखा करतो ना आपण शाळेत असताना, दॅट इज ऑल्सो ऑरिगॅमी. पंखा जो करतो आपण शाळेत असताना दॅट इज ऑल्सो ऑरिगॅमी. कारण त्या पंख्याला आपण तेच करायचं आता. ओके. त्याच्यासाठी आपण हे आकार करून घेतला. फाईन. सो लेट मी जस्ट सी. पण ग्लेज होत. ओके. सो फर्स्ट थिंग इज दिस वे. नेक्स्ट इज युअर दिस फोल्ड. पहिला फोल्ड आत घाला. म्हणजे जर तुमचा पेपर 2 रंगांचा असेल ना तर तो तुम्हाला कलर्ड पार्ट जर बाहेर यायला हवा असेल तर फर्स्ट फोल्ड आत टाका. मग सेकंड, जसं आपण पंखा बनवतो तसा. ओके. मग तिसरा.
हा तिसरा, मग चौथा. Okay, I'm just doing a fan fold, nothing great. You cannot understand? Okay, let me do it and then I'll show it over there. Then you'll understand it. Let me do it and then let me show you. Okay. Fine. This is, okay, let me do it. Fine. See, I have opened the paper and first part what I did was straight away I folded at half paper. Was it clear so far? I have just put it into the chat box, those who have not understood, because even I am not following की तुम्हाला किती कळलंय किंवा नाही कळलंय. I have just, yeah, fine. After that, सरळ second fold दिलाय मी this way. Is it clear? First flow fold and then second fold. Fine. Okay. Sanjana, are you following? And then another third fold. This is not a fan fold. Understand that? ह्याला fan fold नाही म्हणत आहे. हा साधा पेपर फोल्ड करतो आपण. कागद घेतल्यानंतर घरी बसल्यानंतर आपण सरळ एकावर एक घडी घालतोय ना, तसं घातलंय मी. ओके, फाईन. मग हे व्यवस्थित करून घेतल्यानंतर ह्याच्यावरनं मी फॅन फोल्ड. इज इट क्लिअर संजना? फाईन. आता नाव ओपन द पेपर. आता तुम्हाला ह्या ज्या रेषा मिळाल्या आहेत त्याच्यावरनं आपण फॅन फोल्ड करायचा आहे. फॅन फोल्ड म्हणजे काय करायचं, तर पहिला आपण आहे तो टेक इट, ओके, फर्स्ट पार्ट टेक इट इनसाइड. इज इट क्लिअर? फर्स्ट पार्ट टेक इट इनसाइड अँड देन आता चांगलं फोल्ड दुमडून करा. आता मग दुसरा कसा येणार, असा, बरोबर? कारण आपण पंखा बनवतोय. शाळेत आपण पंखा बनवला होता ना, फॅन फोल्ड सगळ्यांना माहितीये ना, हा असा. त्याच्यानंतर तिसरा जो येईल तो पुन्हा असा, एक घडी उलटी एक घडी सुलटी. इज इट क्लिअर? फाईन. त्याच्यानंतर थर्ड पार्ट पुन्हा उलटी जाणार. इज इट क्लिअर? Is everybody following? त्याच्यानंतर next is again inside बाजू, because it is a fan. But it is going on the length वरनं आपण करतोय, बरोबर? आणि त्याच्यानंतर पुन्हा असं, म्हणजे इथे बघा, लुक एट दिस, असं येतंय. आर यू फॉलोइंग? इट्स लाईक दॅट फॅन आपण करायचो तसं. फाईन. त्याच्यानंतर next is this part, right? Is everybody getting it? Please put it in the chat box की तुम्हाला कळलंय म्हणून. If you have understood it, then I can go further. आता major part झालाय. Firoz is writing yes, but what about others? I hope others are also following. Sanjana, okay, good, fine. Now the next part we have done. Almost we have done. झालंय आपलं. Okay, yes, done. आता हा जो सेंटर जो भाग होता तो सरळ आपल्याला असा करून घ्यायचा. डू यू अंडरस्टँड दिस? ओके. आय मिस्ड इट. माझा बहुतेक हा पार्ट जो आहे तो सफेद पार्ट इकडे आलाय. आय कॅन कलर दिस. इथे मी काही वेगळं. सो डू यू गेट इट? दिस पार्ट इज, हा जो शुड बी लाईक दिस. ओके. सो हा जो पार्ट आहे तो, दिस इज इट. कादंबरी हॅजंट अंडरस्टूड व्हॉट फॅन फोल्ड कळला ना. फॅन फोल्ड एकदा झाला की मग त्याच्यानंतर आपल्याला हा मध्ये फोल्ड करायचा आहे. फाईन. हा जो असा अख्खा फॅन फोल्ड होता ना, आता झालाय या. आणि मग त्याच्यानंतर इकडे मी आता गम लावणार आहे. आय एम गोइंग टू पुट इन द गम ओव्हर हिअर. सो आय एम जस्ट पुटिंग
गम ओव्हर देअर. आता गंमत काय झाली आहे, माझा जो पेपर होता तो वन साइडेड कलर्ड पेपर होता. तो माझ्या लक्षात आला नाही, मी डायरेक्टली चूज केला आणि मग त्याच्यानंतर झालंय काय, आतली बाजू कलर नाही आले, बाहेरच्या बाजूला आलाय कलर. ओके, सो दिस इज इट. मी त्याला फॅन, लुक एट दिस, हा माझा फॅन झाला, फॅन फोल्ड झाला, राईट. आणि दिस इज माय पीकॉक. इज इट क्लिअर? ओके, फाईन. आता ह्याला ह्या साईडनी पण, आता हा जो आहे तो माझा सफेद आलाय, पण इथून सुद्धा आपल्याला तोंड चेहरा काढायला पाहिजे, कारण आपण दोन्ही साईडनी बघणार की नाही, त्यामुळे ह्या साईडनी सुद्धा आपल्याला चेहरा काढायला पाहिजे. काय दाखवू बाळ तुला पुन्हा? ओके, दाखवायचं म्हणजे हे जे आहे, आता मला ना मी चिकटवलं, तर दाखवायचं म्हणजे आय डिड वॉज, हे जे दुमडत गेले आणि मग मी त्याच्यानंतर असा फॅन फोल्ड केला होता. ओके, आणि मग हे असं पंखा झाल्यानंतर आपला, त्याच्यानंतर मग मी त्याला मध्यावरती, हा जो सेंटर होती लाईन, तिला मी चिकटवलं होतं. इज इट क्लिअर सविता? कळलं? फाईन. कळतंय का सगळ्यांना? इज इट क्लिअर? आता झालाय आपला मोर इज कम्प्लीट. आता फक्त आपल्याला काय करायचंय, इथे जे आहे ना, तिथे ह्या इथे मी थोडं रंगवते. ही जी तुमची बाजू कलर्ड असेल तरी पण चेहरा यायला पाहिजे ना, दोन्ही साईडने आपल्याला दिसायला पाहिजे. असा दिसतोय तो, पण ह्या साईडनी पण मला तो मोर वाटायला पाहिजे की नाही, म्हणून मग मी त्याला पुन्हा काळ्या रंगाने आय एम गिव्हिंग इट अ टचअप विथ रिस्पेक्ट टू त्याचा चेहरा. आणि मॅडम थोडस डिस्टर्ब करतेय. हा बोला ना. हा, एका स्टुडंटचा डाऊट आहे, सो आय विल एक्सप्लेन हर. हा. अनघा खूप इझिली आणि खूप छान पैकी मॅडमने दाखवलंय. आता आपला व्हिडिओ अवेलेबल असणार आहे. ओके, तर पुढचं जे आहे, तुझे जे काही डाऊट्स आहेत, तू परत एकदा तो व्हिडिओ छानपैकी बघ आणि मग तुला ते क्लिअर होईल. ओके ओके, थोडं कठीण वाटतंय का? ओके. आणि ही आता ह्या साईडला पण मी केलं, त्या मोराला ह्या साईडला पण केलं, दोन्ही साईडला येणार ना चेहरा त्याचा. जर तुम्ही ह्या साईडनी बघितलं आणि ह्या साईडनी, एका साईडनी केलं तर अर्धवट होईल. आणि ही जी चोच आहे इकडे, तिला जरा काळा रंग द्या. ओके, चोच पूर्ण काळी करा. एक मिनिट, पुन्हा दाखवते मी तुम्हाला करून. ओके, ही जी आहे, ही जी चोच आहे तिला मी एंटायरली ब्लॅक कलर दिलाय इथे. हा जो डोळा आहे आणि हा जो आहे तो वरचा त्याचा तुरा झालाय. ओके, सेम थिंग आय हॅव डन इट ऑन दिस साइड. म्हणजे दोन्ही बाजूनी बघितलं तरी पण तुम्हाला तो मोर आपल्याला दोन्ही साईडनी चेहरा दिसणार ना, एका बाजूनीच नाही दिसून उपयोगी. आता काय करायचंय, तर हा जो पोर्शन आहे, ही आतली बाजू आहे किंवा बाहेरची बाजू जी तुम्हाला दाखवायची ती, ही जी बाजू आहे ही कलरफुल, इथे तुम्ही काही सुंदर असं रंगीत पेपर कटिंग करून लावू शकता. आता पेपर कटिंग म्हणजे ओव्हल शेप पेपर घ्यायचा आणि तो मी एक करून दाखवते ह्या इथे चिकटवून, कारण आता वेळ आपल्याला फार कमी पडतोय, तर त्यावेळेला मी तुम्हाला जस्ट एक कसं करायचं ते दाखवते. ओव्हल शेप, आय होप इट इज क्लिअर. फर्स्ट थिंग इज काय, लेट अस गो बॅक टू अवर, बिफोर आय गो, वी हॅड दिस पेपर. एक जस्ट रिकॅप आणि मग लास्ट आपण हे बघूया. हा पेपर होता आपला, राईट. ह्या पेपरला आपण असं फोल्ड केलं पहिलं, त्याच्यानंतर आपण सेकंड फोल्ड असा दिला, राईट. मग त्याच्यानंतर काय केलं, हा जो भाग आहे तो कट केला. हा जो मी रेड मध्ये टाकलाय हा पण कट केला, बरोबर. मग तो तेव्हा हे आपल्याला असं दिसतंय, इट इज शोइंग अस लाईक दिस. आणि मग त्याच्यानंतर आपण इकडे त्याला चेहरा काढला, बरोबर. आय होप इट वॉज, तो चेहरा साधारण असा यायला पाहिजे. तू माझ्यापेक्षा छान आर्टिस्ट असेल त्याने प्लीज चांगल्या मोराचा चेहरा काढून इथे डोळा आणि एक मिनिट हा,
ही चोच आहे ती रंगवायची, जी मगाशी मी आता केली ती. म्हणजे काय होईल तो जास्त, सॉरी, या. सो अँड दिस इज द आय ऑफ द पिकॉक. फाईन. तर हे सगळं आणि मग हा कट करायचा आपल्याला. एकदा का तुम्ही हा कट केला की मग तुमच्याकडे पेपर कसा येतो आपल्याला, असा येतो, राईट. हा जो पोर्शन आहे आणि हा जो आहे तो पेपर आहे. फाईन. हे आपलं रेडी. मग वी गिव्ह अ फॅन फोल्ड टू दिस. त्याला आपण फॅन फोल्ड देतो. पण तो फॅन फोल्ड का देण्यासाठी आपण हा पहिल्यांदा नॉर्मल हे करतो. काय करतो? फोल्ड करत जातो. पहिल्यांदा मध्ये, मग पुन्हा पुन्हा फोल्ड, पुन्हा फोल्ड. साधाच कागद जसा आपण दुमडतो, घडी घालतो. आपल्याला कंटाळा आला की चौकोन घेतल्यानंतर त्याला लेंथ वाईज घडी घालत गेलाय. मग तो उघडून तुम्ही ह्या ज्या लाईनी आलेल्या आहेत त्याच्यावरती उलटी सुलटी घडी घातल्यानंतर मग आपल्याला मोराचा तो पिसारा मिळतो. आय होप इट इज क्लिअर सो फार. दॅट्स इट. ओके. मुद्दामून मी पुन्हा एकदा हे रिकॅप. आता फक्त लास्ट पार्ट करायचं आपल्याला. इथे काहीतरी डिझाईन करायचं आहे. आता मी मगाशी काय केलं, माझ्याकडे हे जे होतं ते थोडं ग्लिटर होतं, त्याच्यामुळे मी हा ग्लिटर म्हणून ती मोराची मान वगैरे असं केलं. बरं, आता तुमचा जर छोटं झालं असेल रंग तर तुम्ही असा पण तो दाखवू शकता. ह्या इथे असं ह्याला, म्हणजे ह्या जो पिसारा आहे तो त्याचा राहील आणि मग ह्या इथे मध्ये आपण काही चांगलं करू शकतो. ओके. हे मी पूर्ण असं, माझ्याकडे निळ्या रंगाचं ग्लिटर होतं, गरज नाही. तुम्ही त्याच्यावरती डिझाईन करू शकता काही सुरेख तुमचं. आपण गुगलवर हे डुडल वर्क केलं त्या दिवशी, तसं तुम्ही काहीतरी त्याच्यावरती करू शकता. तुमची आर्ट क्रिएटिव्हिटी दाखवू शकता. ओके. आणि हा उभा, म्हणजे हा दोन्ही साईडनी असा झाला, उभा राहिल्यानंतर तो असा दिसतो ह्या इथे असा. ओके. आणि मग ह्या पिसाऱ्याचं काय करायचं तिथे, एक मिनिट हा.
मॅडम कडे जरा वायफायचा प्रॉब्लेम झालाय, तर मॅडम परत कनेक्ट होत आहेत. तोपर्यंत थोडा वेळ थांबा सगळ्यांनी. येस हॅलो, या येस मॅम, यू आर सॉरी. विजिबल अँड ऑडिबल टू. नो प्रॉब्लेम. ओके ओके या यू कॅन. फाईन. सॉरी, हे झालं होतं, आमचं कनेक्शन गेलं होतं. आता सध्या सुद्धा मी हॉटस्पॉट वरतीच आहे, सो मोस्ट प्रोबेबली बट जस्ट बेअर विथ मी. ऑलमोस्ट वी आर डन नाव. आता फक्त मला एक दाखवायचं होतं तुम्हाला की हा जो पोर्शन आहे, म्हणजे मी ह्याचा एक छोटासा हे करून घेते, ओव्हल शेप. ओके, आपण एक पान काढतो की नाही, पान तशा आकाराचं काढून घ्या. ओके, पान असतं तसं. कुठचाही डार्क रंग चालेल तुम्ही घेतला तर. ओके, हे दाखवत. हे जे आहे ते अशी पानं काढून घ्या. ओके, म्हणजे जेव्हा मी कट करणार तेव्हा ब्लू कलरची, ग्रीन कलरची अशी आपल्याला ती पानं मिळतील. मी दोनच दाखवते कारण आपल्याला एंटायरली ते करायला वेळ लागेल. फक्त एकाला करूया, एक 5 मिनिटात होईल. ओके, फाईन. सो दिस इज इट. आता हे जे आहे ते मला हे मिळालंय. ओके, हे काय करणार मी, तर इकडे आपला हा जो मोर आहे त्याच्या इथे लावणार. तुम्हाला जसं तुमची क्रिएटिव्हिटी येईल ना तसं, हे बघा अजून असं केलं ना की छान दिसेल. त्यामुळे मी फेविस्टिकनी फक्त त्याला लावते. ओके, त्या दिवशी जसं आपण कासव बनवताना खूप जणांनी वेगवेगळ्या प्रकारे आपली क्रिएटिव्हिटी हे केली होती, तसंच तुम्ही आता सुद्धा, मी हे एक सॅम्पल दाखवलंय. तुम्ही हे बघा, इजंट इट लुकिंग ब्युटिफुल. मग आता असं प्रत्येक ठिकाणी आतल्या बाजूनी त्या फॅनला तुम्ही असं चिकटवत जा. सो इट लुक. आणि बरं, हा कागद लाईट असेल ना तर इथे मध्ये डोळा पण काढू शकतो आपण. जसा मोराच्या ह्याच्यामध्ये डोळा असतो ना आतमध्ये पिसामध्ये, मोर पीस बघितला ना तुम्ही. आता हा माझा कलर जरा डार्क आहे म्हणून इथे मध्ये मी ना असं गोल आकार पण करू शकते ह्या इथे, म्हणजे तो अजून सुरेख दिसेल. आता ह्याच्यात कितपत उठेल हे मला कल्पना नाहीये, पण मी आपलं करून दाखवते. देर. ओके, सो हिअर यू आर. आय होप दिस इज विजिबल. आय थिंक येस. जवळनं बघितलं तर तुम्हाला दिसेल ना मोराच्या पिसाचा. बरं, मग इथे कोणीतरी डिझाईन काढेल आपल्या बारक्या पेननी, आणि म्हणजे यू कॅन डू सो मेनी डिफरंट थिंग्स. जस्ट म्हणजे तुमची क्रिएटिव्हिटी, लेट इट गो, अनलिश द क्रिएटिव्हिटी. अगदी जे मनात असेल ते करून द्या. आणि जेव्हा ते फायनल होईल ना त्यावेळेला ते ठेवून द्या तुमचं की हा माझं पहिलं हे ओरिगॅमी किंवा माझं हे पहिलं काम होतं. ओके, मग त्याच्यानंतर तुमची जी सुधारणा होत जाईल पुढे पुढे, मग तुम्हाला ते आवडेल की अरे वा, मी हे काय, कोणतीही गोष्ट. ओके, सो ऑलवेज डोंट थ्रो अवे युअर फर्स्ट थिंग वॉट एव्हर यू डू. चुकीचं असलं कसंही असलं तरी पण ते पहिलं तुम्ही शिकलेलं असता ना, सो दॅट इज इट. ओके, आणि चालेल. आता ऑलमोस्ट 2 मिनिटं राहिली आहेत फक्त. आय होप कळलं असेल, कारण मला वाटलं थोडं सोपं आहे, पण ते फॅनफुलच्या इथे जरा गडबड झाली. बट व्हिडिओ बघा तुम्ही आणि नंतर तुम्ही पुन्हा ट्राय करा. आणि आय होप यू एन्जॉयड इट. सगळ्यांना आवडलं. जस्ट पुट इट इन टू द चॅट बॉक्स. आय बी व्हेरी हॅपी. कळलं असेल तर. सो नसेल तर मग बघू नेक्स्ट सेशनला काही करते वेळी पुन्हा एकदा हवं तर दाखवेन. या, फाईन. Okay, thank you so much. Yes, even I enjoyed it. Madam, माझं सेशन झालंय म्हणजे. Yeah. Yes, sir. Yeah, I'll speak. Yes, sir. Thank you. Yeah, it was really nice session, madam. And don't bother about the response which comes for the repetition of the things continuously. What I felt during this complete session and all previous session is, see, practically demonstrating something on video and student understanding the same and executing and keeping that attendance retained for an hour is itself is an achievement. Okay, मतलब एक तास बिचारे तुम्हाला इतकं एन्जॉय करतात की एव्हरीबडी कीप्स अस्किंग अस की मॅडमचं नेक्स्ट लेक्चर कधी आहे. आता यामध्ये काही मुलांचा स्वतःच्याकडनंच एक्सपेक्टेशन खूप छान जास्त असतात, त्यामुळे कदाचित
तुम्ही जे बनवलं तसंच्या तसं आपलं बनलं पाहिजे म्हणून कदाचित ते कीप आस्किंग मॅडम सांगा सांगा, हा पॉझिटिव्ह पार्ट झाला. काहींमध्ये हे असतं की सगळं मला समोरच्याकडनं मिळालंच पाहिजे, तोपर्यंत मी काही त्याची पाठ सोडणार नाही. बोथ द थिंग्स समवेअर ॲट दिस स्टुडंट एज इज नॉट इन रॉंग डिरेक्शन. त्यामुळे इट वॉज व्हेरी गुड. ऑल आर एन्जॉईंग. आणि सुट्टीमध्ये मुलांना ग्राउंडवर खेळता येत नसेल, पण दीज ऍक्टिव्हिटीज विच शाळेमध्ये आपल्या व्हायच्या हस्तकलाच्या वगैरे, तर त्या दृष्टीने तुम्ही खूप छान ऍक्टिव्हिटी करून घेताय. आणि विद्यार्थ्यांना प्लीज डू जॉईन इन टाइम. 6:30ला जॉईन करता आणि मॅडमने काही विचारलं कळलं का तर येस सर येस सर येस मॅडम करता. तर सच टाईप ऑफ जस्ट काहीतरी निगेटिव्ह अप्रोच इज नॉट एक्सपेक्टेड. मॅडम मनापासून तुम्हाला शिकवतात. वेळ काढून कॉलेजमधनं आल्या आल्या त्यांनी लगेच हे सेशन घेतलं, अगदी पाणी पिऊन आल्या आणि लगेच चालू केलं. सो त्यांच्या या मेहनतीला ऍटलिस्ट एक कुठेतरी पॉझिटिव्ह सपोर्ट म्हणून यू बी रेडी फॉर सच क्लासेस. ओके, नथिंग एल्स मॅडम. थँक्यू सो मच फॉर Thank युअर you so much, sir. वंडरफुल Thank you. लेक्चर. ओके, Yes, sir. Thank you. we will stop here in case you have concluded. Yes, yes, sir. Yeah, we will stop here. आपण इथे थांबूया. सगळ्यांनी क्लास लीव्ह करा. थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट.